आज बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस आहे आणि त्या निमित्ताने बिहारमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। मतमोजणीपूर्वी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लखीसराय विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार विजय कुमार सिन्हा म्हणाले, आज लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सवातील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे। आजचा निकाल बिहार आणि देशासाठी अनुकूल असेल। डबल इंजिन सरकार 21व्या शतकात भारताचा मजबूत पाया रचेल। तसंच विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच पटनामध्ये फुलं आणि मिठाई विक्रेत्यांचा जोमाने व्यवसाय होणार असं दिसून येत आहे। सगळेच सज्ज झालेले आहेत। विजयी नेत्यांसाठी हार आणि समर्थकांमध्ये लाडू वाटण्यासाठी सगळे सज्ज असल्याने शहरातील विक्रेत्यांनी उत्सवाच्या गर्दीच्या अपेक्षेने साठा करून ठेवलाय। सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर ईव्हीएम मध्ये बंद असलेल्या उमेदवारांचं भवितव्य उघड व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्याचसोबत लहान व्यापाऱ्यांनाही त्यांचे नशीब उजळेल अशी आशा आहे। जवळपास 400 पुष्पगुच्छांचा ऑर्डर्स एका व्यापाऱ्याला मिळाल्यात। अर्थातच कार्यकर्ते फार जोशमध्ये आहेत। निवडणुकीत कोणाचा निकाल लागेल हे तर मतमोजणीनंतर कळेलच, मात्र बिहारमध्ये आज व्यापाऱ्यांचा जोमाने व्यवसाय होणार आहे।